भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं दिनांक 27 ते 29 या कालावधीत सांगली, मिरज आणि इचलकरंजी येथे नदी महोत्सवाचे लोककला यात्रा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे गजानन शेळके यांनी पत्रकार बैठकीत दिली। सांगलीतील महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार आहे। शेळके यांनी म्हटले की नदी महोत्सवात भारतातील विविध पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे। या उपक्रमात 120 कलाकार सहभागी होणार आहेत। कृष्णा नदीने पावन केलेल्या सांगली, मिरज या शहरात आणि पंचगंगा नदीवर काठावर वसलेल्या इचलकरंजी शहरात नदी महोत्सव होणार आहे। शनिवार दिनांक 27 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात आणि रविवार दिनांक 28 रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सायंकाळी 5 ते 7 या कालावधीत महोत्सव होणार आहे। तसेच इचलकरंजी येथील घोरकडे या नाट्यगृहात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत महोत्सव आयोजित केला गेला आहे। यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध सोंगी मुखवटे नृत्य, तेलंगणाचे बोनालो आणि बतक्कम्मा नृत्य, गुजरातचे रास गरबा, कर्नाटकचे देवी नृत्य, मध्य प्रदेशचे गणगौर नृत्य, पश्चिम बंगालचे छाऊ, राजस्थानचे चरी या लोकनृत्याचे सादरीकरण होणार आहे। नमस्कार। येत्या 27 तारखेला भावे नाट्य मंदिरात सांगलीमध्ये नदी महोत्सव होणार आहे, ज्यामध्ये 8 प्रकारचे लोकनृत्य येणार आहेत आणि ही लोकनृत्य भारताच्या विविध प्रांतातून, विविध राज्यातून आपल्याकडे येणार आहेत आणि त्यांची विविध नृत्याची कला, त्यांचे वेशभूषा, त्यांची वेगवेगळी वाद्य आणि त्यांच्या प्रथा परंपरा या सगळ्या आपल्याला बघायला मिळणार आहेत। जवळपास 120 नर्तक या निमित्ताने आपल्या सांगलीमध्ये येणार आहेत आणि त्यांची कला सादर करणार आहेत। तर माझं सगळ्यांना आवाहन आहे की ही भारताची जी विविधता आहे ती अनुभवण्याचा ही संधी आहे आपल्याकडे आणि त्यासाठी तुम्ही जोरदार प्रतिसाद द्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। थँक्यू। दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित नदी महोत्सव 27 ते 29 सप्टेंबर 25 रोजी सांगली, मिरज, इचलकरंजी इथे जे आयोजन आहे याचा मुख्य उद्देश आणि हेतू आहे की भारतातील विविध प्रकारच्या ज्या कला आहे इतर राज्यांना, इथल्या लोकांनाही माहिती व्हावे। कारण आतापर्यंत इथे कधीच एवढ्या वेगवेगळ्या राज्यातील जे कला प्रकार आहे ते फक्त आपण ऐकले होते किंवा टीव्हीवर इथे कुठेतरी असे बघितले होते। आता प्रत्यक्षात ओरिजिनल कला जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। तेव्हा त्याचा जास्तीत जास्त सांगलीकरांनी लाभ घेऊन त्यांना प्रोत्साहन करावे। कार्यक्रम विनामूल्य असल्यामुळे जास्तीत जास्त शाळांना, लोकांना इथे यावे अशी माझी विनंती आहे। आणि सोबतच हा कार्यक्रम 27 सप्टेंबरला सांगली इथे आहे, 28 सप्टेंबरला मिरज इथे आहे व 29 सप्टेंबरला इचलकरंजी इथे ठेवण्यात आलेला आहे। कार्यक्रमाची वेळ 5 ते 7 दरम्यान असल्यामुळे सर्वांनी संध्याकाळी यावे अशी मी त्यांना विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।